बघितलं होतं आणि अंतिम रात्रीमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. पण त्यांची अनुपस्थिती जरी असली तरी ही जबाबदारी गोविंदने स्वीकारली. आमचे अभिषेक आहेत जे स्टेज कव्हर करतायत, रौनक जे आमचे स्कोरर आहेत, डिजिटल स्कोरर आहेत, त्याचबरोबर आमचे रोहित रॉय म्हणजेच आमचे संतोष नाणेकर जे ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत, त्याचबरोबर बाबू आणि बाब्या म्हणजेच आपला विजय, त्याचबरोबर दीपक, सौरभ. आज टीममध्ये काही बदल आहे की तेच आहे सगळे माहिती नाही मला. बऱ्याचदा ते बदल होत असतात कारण अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू असतात. तिथून इथे तारेवरची कसरत या सगळ्या फेमसला करावी लागते, पण प्रचंड मेहनत. एन डी डेकोरचे रंजन या ठिकाणी आपण असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधा. रंजन आप कहीं भी हो तो प्लीज़ आइए मंच की ओर प्रस्थान कीजिए, संपर्क कीजिए हमारे मैनेजमेंट कमेटी के मेंबर से. रंजन गोळ्या मैदानाकडे दोन्ही संघांना शुभेच्छा. मल्हारी आमचे स्कोर या ठिकाणी टाइम मॅच करतील. किती वाजलेत बघूया. पहिलाच बॉल ओहो गेलाय मागे, तिथे फिल्डर चेस करतायत लॉंग ऑन फायर लेगच्या दिशेने. दरम्यान आपण बघतायत की एक धाव पूर्ण होते. सलामीला आपण बघतायत विठ्ठल आणि चंदूला आपण बघतायत. विठ्ठलने सिंगल कंप्लीट केले, स्वतःचा व संघाचा अकाउंट ओपन केले. अत्यंत चांगली ही खेळपट्टी म्हणले की क्रिकेटमध्ये तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता, खेळपट्टी कशीही बनवली जायची, पण आता त्यासाठी आपण विशेषज्ञ वापरत असतो, आपले तज्ज्ञ वापरतो किंवा आपण सगळेजण मिळून ती बनवत असतो. आणि ही खेळपट्टी आपण बघतो अत्यंत सुंदर आहे, स्पोर्टिंग विकेट आहे. त्याचं कौतुक काल संदीप दिवाने गिरसेच यांनी केलं. म्हणाले की खेळपट्टी इतकी सुंदर आहे की नक्कीच तिथे खेळताना आम्हाला प्रचंड मजा आली. ओ चांगला चेंडू होता, गुड लेंथवरनं सरळ निघतोय. प्रचंड वेग बॉलिंग मार्कवर आपण बघता हर्षला. जय हनुमान कोरावले टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करतायत. या संघाचा फ्रंट लाईन बॉलर. पहिलं षटक हाताळतो. 4 ओव्हरची मॅच आहे. पुन्हा एकदा हर्ष. ट्रॅकिंग एंडला चंदू थांबलेले आहेत. त्या ठिकाणी कुठेतरी रनवेमध्ये त्यांना व्यत्यय जाणवला आणि त्यामध्ये ते थांबलेले आहेत. अत्यंत सुंदर पद्धतीने बघा हे झेंडे फडकत आहेत. हे मैदान सुंदर सजवलेले आहे. एन डी डेकोरेटचं मी कौतुक करेन ज्यांनी मैदानाला सुंदर असं रूप दिलेलं आहे. हो आणखीन एक लाऊड अफील, आणखीन एक डॉट बॉल. सुंदर लाईन लेंथ आपण बघू शकाल. ॲक्शन रिप्लेमध्ये आम्हाला दाखवतील त्या ठिकाणी कशा पद्धतीने हा चेंडू होता. ॲक्शन रिप्ले तुम्हाला वारंवार दाखवत आहेत. तो मोशनमध्ये दाखवण्याचं काम त्या ठिकाणी करतायत आमचे रोहित. सुंदर चेंडू. ते गोलंदाजाला ही लेंथ हवीशी वाटते. बऱ्याचदा तो प्रयत्नही असतो पण कधी कधी नियंत्रण राखता येत नाही. दोन्ही चेंडू आपण बघितले एकदम त्याच लाईन लेंथवरती. मागच्या चेंडूची ती कार्बन कॉपी आपल्याला बघायला मिळाली. 3 चेंडूमध्ये केवळ एक धाव. सध्या तरी शांत ठेवले फलंदाजांना. हो फुल टॉस आहे पण मिस झालाय. टायमिंग त्या ठिकाणी झालं नाही. फिल्डर त्या ठिकाणी बघा काय झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक राजीने जबरदस्त झेल टिपलाय. ॲक्शन टिपले आम्हाला बघायचं आहे कारण की विपरीत दिशेला ते धावले होते. अशा कॅचेस पकडणं इतकं सोपं काम नसतं. त्यासाठी सराव फार महत्त्वाचा असतो. कॉन्फिडन्स तर त्या ठिकाणी आपण बघितलं राजीकडनं. आणि बघा सुंदर कॅमेरावर आमचे कॅमेरा काय चेंडूला फॉलो करतात आणि झेल तितकाच दर्जेदार. सेलिब्रेशन बघा फार कठीण होतं. असं वाटलंच नाही की आज झेल पकडला जाईल. असं वाटलं की चेंडू नो मॅच लँडमध्ये पडेल, तिथे 2 ते 3 धावा येतील, पण तसं काही घडलं नाही. आणि राजीचं अफलातून क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद होतोय. पहिला गडी बाद. शीर्षक गीत टायटल सॉन्ग आमचे जे ऑपरेटर सादर करत आहेत अजय गायकवाड. महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज. त्या आवाजाने अनेक सुपर डुपर हिट गाणी गायली. त्या आवाजाने खरं तर सगळ्यांना मंत्रमुग्ध करून टाकलं आणि स्वतः एक चांगले गीतकार आहेत अजय गायकवाड.
त्यांच्या आवाजाची एक वेगळीच लका प्रत्येकाला ते आकर्षित करत असतात. न्यू बॅटर मैदानावरती मयूर येत आहेत. धावसंख्या 1 वरती स्थिरावलेली आहे. हो उडावलाय समोर फिल्डर. हो कठीण होता एफर्ट्स खूप चांगले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बाळकृष्ण सुपर फिल्डिंग. बघा जी सांगतायत वेल फील्ड कॉन्फिडन्स द्यायला हवा. चुका झाल्यानंतर बोलणारे भरपूर असतात पण जेव्हा चांगलं काम होतं तेव्हा कौतुकाची थाप मिळाली तर आत्मविश्वास तिथे दुणावतो उंचावतो आणि हे करणं गरजेचं आहे. राजीने तेच केलं स्वतःही चांगला झेल टिपला आणि त्या ठिकाणी बाळकृष्णालाही शाबासकी थाप त्याने दिली. हो उंच मिस टायमिंग झेलची शक्यता फलंदाज बाद झेल टिपला त्या ठिकाणी. विसरले आमचे 12th मॅन नाव हरकत नाही तुळशीदास. षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघतायत अप्रतिम बघायला मिळालं. पहिलं षटक संपलं. ॲक्शन रिप्ले बघू शकाल. आडव्या बॅटने खेचायचं होतं बॅटची एज लागली खूप उंच चेंडू गेला आणि तुळशीदासने झेल टिपलाय. सेलिब्रेशन आपण बघताय कोराळेचं एक वेगळ्या पद्धतीचा चेंडू पकडल्यानंतर ते खाली आपटतायत आणि बघा षटक संपले. पहिलं धावा फक्त धावफलकावरती 2. काय गोलंदाजी केली हर्षने पॉवर प्लेमध्ये आणि इथे मात्र आनंदवाडी संघाला थोडंसं बॅकफुटवरती ढकललेलं आहे. प्रोजेक्टेड स्कोअर आपण बघताय फक्त 8 दाखवतोय तर 2ची धावगती राखली तर तितकंच होईल पण नक्कीच इथून आता आनंदवाडी संघाला कमबॅक करावं लागेल. शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी संघ एक तुल्यबळ संघ आहे. हा संघ देखील फाईट करणं जाणतो. सद्यस्थितीमध्ये 2 विकेट गमावलेले आहेत पण बघूया पुढच्या 3 ओव्हरमध्ये या संघाला इथून कमबॅक करावं लागेल. कमबॅक नाही झाला तर फार कठीण होईल या सामन्यामध्ये विजय प्राप्त करणं. आणि सेमीफायनलमध्ये दोन्ही संघ पोहोचल्यात याचाच अर्थ या दोन्ही संघांची कामगिरी अत्यंत चांगली झाली आहे उल्लेखनीय झालेली आहे संस्मरणीय झालेली आहे आणि दोघांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट केले आहेत. पण फायनलमध्ये कोण पोहोचणार हा प्रश्न आता इथे उपस्थित झालेला आहे. सध्या तरी पहिल्या षटकानंतर कोरावळेचं आपण वर्चस्व या मॅचमध्ये या इनिंगमध्ये आत्ता तरी बघितलेलं आहे. हर्षची वेदकता आपण बघितली. हर्षने अप्रतिम गोलंदाजी केली. हर्षने फार काही जास्त केले नाही. हर्षने फक्त दिशा आणि टप्प्यावरती लक्ष केंद्रित केलं. फार जास्त गती देण्याचा प्रयत्न त्याचा झाला नाही आणि बघितलं त्याला मिळालेली क्षेत्ररक्षकांची साथ. त्यामुळेच आपण बघितलं तर 2 झेल अप्रतिम टिपले गेले आणि चांगल्या पद्धतीने ग्राउंड फिल्डिंगही झाली. त्यामुळे केवळ 2 धावा आपण बघितल्यात. बॉलिंग मार्कवर परिवर्तन त्या ठिकाणी आपण बघतोय. पिंकेश तयार होतोय. वेळ जास्त घेऊ नका. वेळेच्या बाबतीत कोरावळे संभाजीनगरचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. मॅनेजमेंट कमिटीशी श्यामदादा भोईरे या ठिकाणी आले आहेत. आमचे के देखील आहेत. अमन भोईरे आहेत. तुमचे अभिमान दादा देखील आलेले आहेत. हळूहळू सगळे या ठिकाणी येत आहेत. प्रचंड मेहनत या सगळ्यांची. हो ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केवळ एकच धाव मिळेल. उलटा जरूर होता पण गॅपमध्ये खेळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा. पण समोर आपण बघितलं लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. डीपमध्ये लॉंग ऑन आहे लॉंग ऑफ आहे. डीप कव्हर देखील तैनात आहे त्या ठिकाणी. न्यू बॅटर आपण बघतात वैभव स्ट्राईकला येत आहेत. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस त्या ठिकाणी आपण बघतायत. वैभवसाठी एक वेगळी आखणी त्या ठिकाणी आपण वेगळं चक्रव्यूह त्या ठिकाणी आखलं जातं आणि प्रत्येकाला माहिती आहे दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात सातत्याने खेळत आल्यात. प्रत्येकाला एकमेकांची कमजोरी माहिती आहे ताकद माहिती आहे. स्ट्रॉंग झोन काय आहे वीक झोन काय आहे याची पूर्णपणे कल्पना आहे. ओ हो पहिला तडाखा पाठवलाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. ऑर्डिनेशन बघा टायमिंग काय सुपर होता. मनगडाचा सुंदर वापर केलाय आणि हा षटकार आल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 9. वैभवने पहिलाच बॉल फेस केलाय. 2 विकेट गमावलेले आहेत त्याची पर्वा न करता तो मात्र इथे षटकार ठोकतोय. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पडल्यानंतर स्लाइटली निघतोय. त्या ठिकाणी आपण बघताय आता डॉट बॉल. क्लोज किपिंग करतात ग्लोव्ज घालून त्या ठिकाणी विकेट किपर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मिलिंदला आपण बघतोय.
चांगलं इन्स्ट्रक्शन. क्लोज किपिंग करणं फार कठीण काम असतं. त्यात वेगवान गोलंदाजाला त्या ठिकाणी चेंडू त्याचे चेंडू अडवणं पकडणं सोपं काम नसतं. हो, यावेळेस मात्र चेंडू मागे येतोय. फार वेग होता. वाईड बॉलचा इशारा. आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग आहे. महेंद्र सर या ठिकाणी सांगतायत की हा वाईड बॉल आहे. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये पिचिंग कुठे होती. वाईड लाईनच्या खूप जास्त बाहेर आणि चेंडू कुठे गेला. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. त्या खेळाडूंना फार दक्ष राहावं लागतं, सतर्क राहावं लागतं. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतात. फिल्डर आहेत अगदी सहजतेने आलेले. थोडंसं फंबल झालंय आणि या दरम्यान काय घडलंय आणि बघा बचावलेले आहेत. अगदी थोडक्यात बचावलेले आहेत. थ्रो त्या ठिकाणी व्यवस्थित आला होता पण डायरेक्ट हिट करता आला नाही. थोडासा हलगर्जीपणा झाला. नजर अडी. एक धाव. शॉट आहे. बघा मग ही मेहनत केली ती वाया गेली कुठेतरी. त्या धोकाही पत्करला होता. विकेटही जाण्याची शक्यता होती. विकेट जर गेली असती तर एकही धाव मिळाली नसती. त्यामुळे आपण बघितलं केवळ एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ते म्हणजे 11 धावा. 6.60 धावांची सध्या एकच ऍड 11 आहेत. गोलंदाज तयार. पिंकेश स्टॅकिंग एंडला बॅट्समन आपण बघतात वैभव. ओहो, मिड विकेटला फिल्डरच्या डोक्यावरून गेलाय सीमा पार आणि जाताना देऊन गेलाय वैभवाने आनंदवाडी संघाला 6 धावा. फिल्डर होता पण त्याच्या वरून मारण्याचा जो मानस होता तो धाडस आपण बघितला. ओ हुक केलाय. हा देखील जाईल सीमा रेषेच्या पार. A1 क्वालिटीचा ISI मार्क. हा षटकार. मी आधीच म्हटलं होतं की आनंदवाडी हा संघ एक झुंजार संघ आहे. बघा 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये 2च धावा होत्या. जी मेहनत हर्षने केली होती त्या मेहनतीवरती पिंकेशने पाणी ओतलं. 21 धावा त्यांनी खर्च केल्यात. वैभवने त्याचा करपूस समाचार घेतला. वैभव वैयक्तिक 19 वरती नाबाद आहे. काय जबरदस्त बॅटिंग. त्यामध्ये 3 षटकार सामील आहेत आणि हा हुकचा फटका आपण बघितला. लॉंग लेग सीमा रेषेच्या वरून त्या ठिकाणी पाठवून दिला. 3ही षटकार जे आले ते ऑन साईडला आले. एक आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बघितला, एक लॉंग लेगच्या वरून आणि त्याच्या आधी आपण जो दुसरा षटकार बघितला तो मिड विकेटच्या वरून पाठवला. तो पॅरलल स्ट्रोक होता. हवेचा प्रवाह देखील आपण बघितला तर हवा पश्चिमेकडनं पूर्वेच्या दिशेने वाहताना दिसते संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि असं म्हणतात क्रिकेटमध्ये जिथे वारा तिथेच मारा. त्याचा फायदा घेणं गरजेचं. हा चेंडू हवेत. जेलची शक्यता आहे आणि जेल त्या ठिकाणी डिप्लाय. तुषारने फलंदाज होतोय उर्फ दाजी आणि आपण बघतोय दाजीने हा दुसरा जेल टिपलाय. आणखीन एक विकेटचं पतन मैदानावरती आनंदवाडीच्या. ठाण्याचा ठाण्या वाघ स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे आजही ठाण्यामध्ये कित्येक घरामध्ये त्यांचे फोटो आहेत. आजही त्यांची पूजा केली जाते. धर्मवीर आनंद दिघे हा सिनेमा बघितल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाची तुम्हाला ती जाण येईल. आणि आमच्या पद्मेश माळे यांच्या आवाजात ते स्वरबद्ध झालेलं गाणं
डीजे अजित यांनी ते सादर केलं. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 23 धावा झाल्या आणि बॅटर मैदानावरती सुरेश येतोय. हो 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 खोलवर टप्प्याचा चेंडू, चुकीचं शॉट सिलेक्शन आपण बघतायत. स्वीप करायचं होता, संपर्क त्या ठिकाणी व्यवस्थित झाला नाही, कनेक्ट करता आला नाही. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत गोलंदाज त्या ठिकाणी हनुमान. आणि आज आणि उद्या हनुमानची जयंती आहे. खरं तर शक्तीची देवता म्हणजे बजरंग बली, पवनपुत्र हनुमान. त्याची तयारी सुरू आहे ठिकठिकाणी. जेव्हा आपल्याला शक्तीची गरज असते तेव्हा आपण हनुमंताची प्रार्थना करतो. जेव्हा आपल्याला बुद्धीची गरज असते तेव्हा आपण गणपती बाप्पासमोर नतमस्तक होतो. आणि जेव्हा आपल्याला धनाची गरज असते तेव्हा आपण लक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक होत असतो. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो 24 धावा झाल्या आहेत. हनुमान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन ऑप्शनच्या बाहेर निघणारा. अंपायर या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा करतायत. वाईटच्या आधाराने एक धाव आहे. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 25. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकाल पडल्यानंतर खूप जास्त बाहेर निघतो हा चेंडू. वाईड लाईनच्याही चांगला निर्णय पंचांचा. अत्यंत चांगली अंपायरिंग कालच्या रात्रीमध्ये आपण बघितली. ओ अधिक उसळणारा आणि काय घडलंय. ओ हो पायाला लागलाय तिथे. नशीब बलवत्तर, पायच्या रूपाने धाव येते. फलंदाज सर्विट झाले होते, विकेट किपरलाही चेंडू गॅदर करता आला नाही. आणि कसा करता येईल, किती बाउन्स होता. शॉट थर्ड मॅनलाही अडवता आला नाही, पण शॉट फाईन लेगने तिथे चांगलं बॅकअप दिलं. ते धावत आले, प्रयत्न केला आणि त्यांच्या हाताला लागलाय तो. तर चांगली गोष्ट घडली. अन्यथा हा चौकार कोणी अडू शकला नसता. धावसंख्या धावफलकावरती 26. स्वीप करण्याचा प्रयत्न, यष्टीचीचा अपील झालंय, पंचांनी नकार दिलाय. त्या ठिकाणी विक्रम शेलार पंचांच्या भूमिकेत आपण बघताय. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण बघूया काय घडलं होतं. बॅट लगेच आली होती आतमध्ये, अन्यथा काम तमाम झालं असतं बॅट्समनचं. बॅट्समन आपण बघतायत मैदानावरती सुरेश. वैभव एका बाजूने आहे, वैभवला स्ट्राईक मिळाली नाही, त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. दुसऱ्या फलंदाजांनी तो विचार करणं गरजेचं आहे, कारण की तो खूप चांगल्या फ्लोमध्ये चांगल्या टचमध्ये दिसतोय. हा चेंडू त्याने 19 धावा केल्या आहेत, पण जर इथे डॉट चेंडू आले तर त्याच्यावरचा दबाव वाढेल. धावांची जी गती त्याने प्राप्त करून दिली आहे कुठेतरी ती मंदावेल. धावसंख्या 26 वरती आता स्थिरावलेली बघू शकाल. पुन्हा एकदा दाखवतात आम्हाला कधीच आत आली होती. विकेट किपरने सुरेख प्रयत्न केला होता. असे जेव्हा क्षण येतात तेव्हा तुम्हाला MSDची आठवण येते. महेंद्रसिंग धोनी विकेट किपर आजवर आपण बघितला नाही. ओहो पूल सक्सेसफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल चेंडू सीमारेषे बाहेर गुल, सिक्सर. तालुक्यामध्ये देखील गाव आहे या नावाचं. 3 षटक संपलेले. धावसंख्या धावफलकावरती 32 आपण बघतायत. प्रोजेक्टेड स्कोअर जो पहिल्या ओव्हरनंतर 8 दाखवत तो आता 43 दाखवतोय. त्यामागचं कारण वैभवची विध्वंसक फलंदाजी. वैभवने इथे अटॅकिंग अप्रोच त्याचा अवलंब केलेला आहे. 2 विकेट लवकर गेले होते. वैभवने येऊन धडाके बंद खेळ केला. 32 धावा झालेल्या आहेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर.
पुढील सामना मला सांगतील मल्हारी कोणता सामना आहे. सोरगाव आणि संभाजीनगर दोन्ही संघ नायकांनी लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे, लक्षात असू द्या. चेंडू गेलाय ऑन साईडला, तिथे फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. केवळ एक धाव्या दरम्यान मिळेल. छत्रपती संभाजीनगर वर्सेस आई गावदेवी सोरगाव दोन्ही टीमच्या संघ नायकांना सूचना असेल, लवकरात लवकर टॉससाठी या, रिपोर्टिंग करा. वेळेच्या बाबतीत प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या. वक्तशीरपणा ही यशाची गुरु किल्ली असं नेहमी म्हटलं जातं. माणसाने नेहमी वक्तशीर असावं. त्याने वेळेचं भान नाही ठेवलं, वेळेची कदर नाही केली, त्याची वाईट वेळ यायला वेळ लागत नाही. ओके, अंतिम षटक तुषार घेऊन येतोय. स्ट्राईकला सुरेश. हो, स्वीपरचा प्रयत्न, त्या ठिकाणी काय घडलंय, चेंडू जाऊन धडकलाय यष्टांवरती. प्लेट ऑन झालेत बहुतेक. फलंदाज सुरेश, धक्का क्रमांक 4 मैदानावरती. मैदानावरती आणखीन एक विकेटचं पतन. मागच्या ओव्हरपासून धावांचा जो वेग होता तो कुठेतरी मंदावलेला. एक षटका जरूर आलाय, पण विकेट इथे आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये फलंदाज बाद झाला, तो म्हणजे सुरेश. ओहो, मंकड विकेट. आणि मंकड विकेट बघा, या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत. आणि फलंदाज कोण बाद होतो त्या ठिकाणी वैभव. सुंदर बॅटिंग करत होता, पण वैभवचा अशा पद्धतीने बाद होणं कुठेतरी मागात पडू शकतं. मैदानावरती आनंदवाडी संघाला ॲक्शन रिप्ले आपण बघूया. इथे ज्याला मंकड विकेट किंवा आपण म्हणतो की लिंबू फिरवणे, इथे कुठल्याही प्रकारची वॉर्निंग असा काही नियम नाही आहे. डायरेक्ट तुम्ही आऊट करू शकता असा नियम या स्पर्धेमध्ये. काही ठिकाणी एखादी वॉर्निंग दिली जाते, पण काही ठिकाणी डायरेक्टली तुम्ही आऊट करू शकता. इथे तेच केलं गोलंदाज तुषार उर्फ दाजीने. न्यू बॅटर मैदानावरती जितू. मंकड विकेट हा एक खूप मोठा किस्सा आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू विनू मंकड यांनी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन फलंदाजाला अशा पद्धतीने बाद केलं होतं. अनेकांनी त्यावरती टीका केली. आणि या दरम्यान चेंडू निघालाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. जे क्षेत्ररक्षण अभेद्य वाटत होतं तरी आता ढासळताना दिसतंय. चेंडू सीमा पार येतोय, हा चौकार. करू शकत नाही. खरं तर प्रबळ इच्छाशक्ती असेल, काहीतरी करून दाखवायचं, देह मनाशी तुम्ही बाळगलं की तुम्ही त्यासाठी प्रयत्न करता, मेहनत करता, वाटेल ते करण्याची तुमची तयारी असते. तन मन धन या 3 घटकांचा वापर करून तुम्हाला खूप काही गोष्टी साध्य करता येतात. आणि दरम्यान आपण बघताय 2 धावा धावून काढल्यात. पूर्ण धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघताय, ती म्हणजे 39. बॅटवर आला नाही व्यवस्थित. चेंडू ॲक्शन रिप्लेमध्ये बघितलं खाली लागलाय आणि गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येऊन चेंडू कव्हर करतील लॉंग लेगवरनं. तोपर्यंत 2 धावा दरम्यान पूर्ण होत आहेत. बॉलिंग मार्कवर तुषारला आपण बघताय, ज्याने फिल्डिंग अप्रतिम केली, त्याने एक अप्रतिम झेल देखील टिपला होता. तुषार हो, स्लोअर 1 होता, फसवलं इथे फलंदाज प्रकाशला. हा डॉट बॉल. अखेरचं षटक प्रगतीपथावरती आहे. आणि या ओव्हरचे एकूण चेंडू आम्हाला मल्हारी सांगतायत झालेले ते म्हणजे 5.
शेवटचा चेंडू बघूया काय घडतंय. धावसंख्या धावफलकावरती 39 ही स्थिरावलेली. एखादा मोठा फटका अपेक्षित असेल प्रकाशकडनं. बघूया तुषार ते करू देतोय का. हो पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय. चेंडू गेलाय मिड विकेटला. खराब फिल्डिंग झाली आहे. 2 धावा तर पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी धोका पत्करत आहेत आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय आणि अशा प्रकारे डाव पहिल्या ठिकाणी संपन्न होतोय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 41 धावा झाल्यात आणि 42 धावांचं टार्गेट या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. मैदानावरती टीम कोरावळीला. टॉससाठी या दोन्ही कॅप्टन. संभाजीनगर वर्सेस सोरगाव पुढचा सामना. कॅप्टन या. इनिंग ब्रेक या ठिकाणी झालेला आहे. टॉस ही प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. पोलीस पाटील आदरणीय सीतारामजी राणे यांचं आगमन झालं. या दादा आपलं स्वागत आहे. मोस्ट वेलकम. तर अमोलजी कथोरे यांना विनंती करेन. या छत्रपती संभाजीनगर वर्सेस आई गावदेवी सोरगाव. कॅप्टन आलेले दोन्ही टीमचे. तर ग्रामीण ओपनमधून ही पहिली मॅच सुरू होईल. यानंतर सध्या आपण मुरबाड ग्रामीणमधली उपांत्य फेरी क्रमांक 2. स्क्रीनमध्ये बघू शकाल आमचं भव्य आणि दिव्य व्यासपीठ. सध्या सगळ्यांचं हे व्यासपीठ लक्ष वेधून घेते. हॅलो हॅलो. आमचे श्याम भोईर या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. गावदेवी सोरगावचे कॅप्टन. डिसिजन प्रथम विचारणार आहे. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे तो म्हणजे सोरगावच्या कॅप्टननी. डिसिजन काय असणार आहे. फील्ड. फिल्डिंग घेण्याचं मागचं कारण काय. कारण की फिल्डिंग भरपूर जण घेतात. काही जण म्हणतात की चेसिंग करायला आम्हाला सोपं जातं. काही म्हणतात की आमची गोलंदाजी चांगली आहे त्यामुळे आम्ही कमीत कमी धावसंख्येवरती रुकू. काही जण असे म्हणतात की आमची बॅटिंग इतकी चांगली आहे कितीही धावा जरी झाल्या तरी आम्ही त्या चेस करू. तुमचं काय रिझन आहे. फिल्डिंग आहे याचं कारण आमची बॉलिंग लाईन स्ट्रॉंग आहे आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेविषयी काय सांगशील. दरवर्षी स्पर्धा खेळत असता. यंदाचं आयोजन सगळीकडे चर्चा जोराने. तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल या स्पर्धेविषयी. स्पर्धेचा विषय बोलला म्हणजे आम्ही मुरबाड तालुक्यात प्रथमच केलं आहे आणि असं वाटत नाही हा वर्ल्ड कप तर आहे आणि असं वाटतं की जत्रा भरले आहे धानिवली गावात. आम्ही या जत्रेमध्ये सहभाग झालेलो आहोत. क्या बात आहे. टीमकडनं कोणाकडनं अपेक्षा असणार आहेत आजच्या मॅचमध्ये. सध्याचा टीमचा परफॉर्मन्स यंदाचा बघितल्यानंतर कोणाकडनं जास्त अपेक्षा करतोयस. हे महेश आहे, निखिल आहे, हर्ष आहे, अजून मी आहे स्वतः, अजय आहे, पवन आहे, यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. नक्कीच. टॉस जिंकलेले त्यांनी. आता तुम्हाला बॅटिंग करायचे. काय वाटतं किती टार्गेट इथे सेट करावं लागेल यांच्या अगेन्स्ट. 40-45 प्लस जाऊ आम्ही. आमच्याकडे सुद्धा चांगले प्रकारचे बॉलर आहेत. यंदा टीमचा जो परफॉर्मन्स होतोय किती समाधानी आहेस तू. टीमचा परफॉर्मन्स चांगला आहे पण सातत्य नाही खेळण्यामध्ये. कमी टुर्नामेंट खेळलो यावर्षी पण चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न. स्पर्धेविषयी काय सांगशील. आदर्श चषक एक आदर्श स्पर्धा
म्हणून टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या स्पर्धेचा नेहमीच उल्लेख केला जातो. एक अग्रमानांकित स्पर्धा आहे. तुझ्या भावना या स्पर्धेविषयी? खूपच सुंदर आयोजन आहे आणि मुरबाड तालुक्यात मला तर वाटतं आतापर्यंत खूपच बेस्ट असं आयोजन आहे. थँक्यू धोनी कॅप्टन. खूप सुंदर पद्धतीने आपली प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. नाणेफेक जिंकलेली आहे ती सोरगावच्या कॅप्टन प्रथम ते फिल्डिंग करणारा इन्व्हाइट केलं आहे संभाजीच्या दिशेने. रोया आपण मॅचच्या दिशेने. चौकार आलाय पण आपण चेक करतोय. नो आहे का? नो बॉल. 1+4 एकूण धावा मिळतील 5. आणि बघा हा नो चेंडू. त्याचबरोबर आता मिळेल फ्री. टार्गेट एकूण 42 आहे. 42 धावा करायचे आहेत कोरावल्या टीमला. गोलंदाज तयार. त्या ठिकाणी आपण बघतोय मयूर. स्ट्राईकला बॅट्समन मिलिंद. उंच गेलाय पण फ्री बॉल आहे. झेलसाठी प्रयत्न जरूर झालेत, व्हायला देखील हवेत, पण या दरम्यान आपण बघताय 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. आपण बघतोय 7. 299 चौकार आणि 197 षटकार आतापर्यंत झालेले आहेत. एन क्रिकच्या माध्यमातून ही माहिती आम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहेत. आमचे रोहित रॉय आहेत त्या ठिकाणी. रोहितच आहेत ना? नाणेकर आहेत, माफ करा, त्यांचं पेटनेम नाणेकर ठेवले. एकदम हुबेहूब दिसतात. काल आमचे जगदीश तारमाळे कॉमेंटेटर म्हणाले की हे 10 क्रिकसाठी काम कसे करतात नाणेकर. ओ चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा, जागेवरनं खेळायचा प्रयत्न, वेग झुकून दिला होता. या ठिकाणी आपण बघितलं गोलंदाज मयूरनं ॲक्शन दिले, बघू शकाल. सुंदर चेंडू होता, बॅटने बॅटच्या मधून निघून गेलाय. यॉर्कर, त्याला आपण ग्रामीण भाषेत बुंदा म्हणतो. चांगला चेंडू होता. भल्या भल्या फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम अशा प्रकारचा चेंडू नेहमी करत असतो, पण त्यावरही अनेकांनी तोडगा काढलाय. हेलिकॉप्टरही उडवले जातात अशा चेंडूवरती. पुढे गेले, स्टेप आउट, डान्सिंग डाऊन द विकेट. संपर्क नाही झाला. लेंथमध्ये आपण बघितलं बदल गेला. आधीचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता ना, वाटलं की मी पुढे जाऊन फुल टॉस घेईन, पण तसं घडलं नाही. चेंडू थोडासा दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी. आपण बघितलं पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातात. आणि किन एक डॉट बॉल. मयूर, चांगलं कमबॅक मयूर सर. नो बॉल जरूर आला होता, पण त्यानंतर सुंदर कमबॅक मयूर. पुन्हा एकदा मिलिंदसाठी. ओहो, आणखीन एक डॉट बॉल. सलग 3 चेंडू डॉट येत आहेत. फलंदाज मिलिंद, ज्याच्या बॅट मधून एक चौकार आपण बघितला. सुंदर गोलंदाजी आपण बघतात मयूरची. मिलिंदला शांत ठेवलंय. धावसंख्या स्थिरावलेली आपण बघतोय 7. गोलंदाज तयार मयूर. बॅटची ए चेंडू कॅप मधून निघाला. फाईन लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट रेस लागले. चेंडूला आत ढकलण्याचा प्रयत्न अयशस्वी. चेंडू सीमापार, चौकार. रिप्ले मध्ये काय घडलं होतं? बॅटची एज लागली, 2 फिल्डच्या मधून चेंडू निघाला. दोघेही धावत होते. तो नाद प्रयत्न झाले, पण चेंडू पायाला लागलाही होता, पण नंतर तो गेला, जाऊन धडकला रोप वरती. चौकार आलाय आणि या चौकाराने कुठेतरी धावसंख्येला चालना मिळते, गती मिळते आणि थोडासा कॉन्फिडन्स देखील मिळेल फलंदाजाला त्या ठिकाणी मिलिंदला. गोलंदाज तयार मयूर. धावसंख्या धावफलकावरती 11.
अखेरचा चेंडू या षटकातील. ओ उंच गेलाय, झेलची शक्यता आणि झेल डिपलाय, फलंदाज होईल बाद. आणि पहिल्या विकेटचं पतन मिलिंदच्या रूपाने या ठिकाणी आपण बघतोय कोरावले टीमला. सुंदर चंद्र आणि चंद्र दाखवत आहे. चंद्रावरती घेऊन जा आम्हाला आणखीन जवळ. चंद्रावरती भरपूर काच कळगे आहेत, खड्डे आहेत. आमचे कॅमेऱ्यान बघा सुंदर पद्धतीने दाखवत आहेत. आमचे ऑनलाईन व्ह्युअर्स आहेत त्यांनाही दाखवत आहेत. आणखीन काही वर्षांनी आणखीन वेगळ्या गोष्टी बघायला मिळतील. असंख्य धावफलक होती. 11 बॉलिंग मार्कवर चंदूला आणलंय. टार्गेट 42 आहे. अजूनही विजयासाठी 31 धावा करायच्या आहे. चेंडू शिल्लक असतील 18. रिक्वायर्ड रेट 10.33 प्रति ओव्हर मागे. हे आमचं कॉम बॉक्स या ठिकाणी दाखवत आहे. सुंदर टेलिकास्ट. आमचे सगळे ऑफिशियल्स आमचे मल्हारी आहेत. हा चेंडू समोर, धावचीची संधी, फलंदाज झालाय बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा. त्या रूपाने फलंदाज आपण बघितलं बाद झाला त्या ठिकाणी पिंकेश. न्यू बॅटर जयेश. ओ हो, अपील अपील. आणि बघा पंचांना प्रश्न विचारला, पंचांनी उत्तर दिलंय. बोर्ड वर गेलंय, फलंदाज बाद. 3ऱ्या विकेटचं पतन. आपण बघतोय एकूण 11. चंदू या ठिकाणी येतोय. चंदूने जबरदस्त सुरुवात केलेली आहे. सध्या आपण बघतोय की टार्गेट 42 चेस करत असताना मैदानावरती कोरावळे संघ संघर्ष करताना दिसतो. 31ची गर्दे 16 चेंडू शिल्लक आहेत आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण आनंदवाडी हा संघ दाखवत असताना. ओ हो हो, आणखीन एक 1 मोर विकेट डाऊन. लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद. तुलसीदासला जावं लागेल डगआउट मध्ये.
हॅट्रिकच्या उंबरट्यावरती चंदू. बघूया हॅट्रिक होते का. काल 3 हॅट्रिक आपण बघितल्या. आज चेंडू हवेत होता पण नशीब बलवत्तर फलंदाजाचा. चेंडू नो मॅच लँडमध्ये पडला आणि या दरम्यान फार वेगाने या 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 13. चंदूने इम्प्रेस केलंय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज धावची झाला. त्यानंतर पुढचे 2 चेंडू यष्टांवरती जाणारे पायावरती आदळले. नियम क्रमांक 36 नुसार दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 13. गोलंदाज चंदू पुन्हा एकदा. ओहो गेला फाईन लेगला. जाईल सीमा पार. खेळाडू कक्षाच्या दिशेने चौकार. चौकाराने कुठेतरी कमबॅक होताना मैदानावरती टीम कोरावळेचा. बालकृष्ण बॅटिंगसाठी आलाय. 6 वरती खेळतोय. 2 चेंडूचा सामना केलाय. चंदू पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर 17 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही आपण बघितलं तर विजयासाठी 25 ची गरज. ओ मिस टायमिंग आहे. समोर फिल्डर फलंदाज बाद. बालकृष्णालाही परतावा लागेल. धक्का क्रमांक 5 मैदानावरती. जय हनुमान कोरावळे टीमला. पाच गडी गमावलेले आहेत. असं वाटत होतं की आता बालकृष्ण डावाला सावरतोय. संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय पण बालकृष्णही बाद झालाय. निम्मा संघ डगआउटमध्ये. थोडीशी चिंतेची लाट पसरलेली आहे डगआउटमध्ये. 25 धावांची गरज. 17 झालेले आहेत. 12 चेंडू 25. रिक्वायर्ड 12.5 आहे. बघूया कोण संकटमोचक बनतोय कोण तारणार बनतोय आणि या बुडणाऱ्या नौकेला विजयाच्या किनाऱ्यावरती कोण लावतोय. कोरावळे संघासाठी सध्या मैदानावरती फलंदाज आपण बघतोय हनुमान आणि दुसऱ्या बाजूला हर्ष. 12 चेंडू 25. बॉलिंग मार्कवर विघ्नेश. बघूया विघ्नांचा अंत करतोय का. सध्या चांगल्या स्थितीमध्ये आनंदवाडी संघ ज्यांनी फलंदाजी चांगली केली. एक फायटिंग टोटल उभी केली आणि आता मात्र त्याचं संरक्षण करताना 2 षटका 17 धावा आलेल्या आहेत आणि आता 25 धावांची गरज आहे. 12.5ची धावगती राखायची. विघ्नेश तयार. षटक क्रमांक 3. ओहो नो बॉल कॉल. गेलाय चेंडू सीमा पार. धावा मिळतील 1+4 एकूण 4. करा. वेळ जास्त घेऊ नका आणि बघा नो बॉल कॉल केलेलं आहे. बॅट्समन खाली कोसळले. त्यांनी एक हात बाहेर काढला. अंपायरकडे आशाभूल नजरेने बघत सांगत होतं की नो आहे पण त्याच्या आधीच विक्रम शेलार सरांनी हा नो चेंडू घोषित केला होता आणि 5 धावा एकूण मिळतात आणि इथे या मॅचमध्ये आता पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होतोय. रंजकता निर्माण होते. 22 धावा झालेल्या आहेत. आता 20 धावांची गरज. ड्राइव केलाय समोर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला फिल्डर तैनात. क्षेत्ररक्षण चांगलं. तितका चांगला थ्रो आणि तितकं चांगलं कलेक्शन विघ्नेश आपण बघतायत. केवळ एक धाव. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो 23. 19 धावांची गरज आहे आणि 19 करण्यासाठी 11 चेंडू या ठिकाणी शेष आहेत. 11 चेंडू
19 विजयासाठी इक्वेशन जे हनुमान कोरावळे या संघासमोर. दुसऱ्या बाजूला शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी या संघाला या धावा होण्यापासून रोखायचे आहेत. उपांत्य फेरी क्रमांक 2 सेमीफायनल मुरबाड ग्रामीण मधली आजच्या संध्याकाळमध्ये आपण बघतायत. वेगवान चेंडू जमिनी समांतर चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. विकेट किपरनं चेंडूला थांबवलंय. डॉट बॉल येतोय. 10 चेंडू 19 धावांची गरज आहे विजयासाठी. ॲक्शन रिप्ले आपण बघू शकाल स्क्रीनवरती कशा पद्धतीचा चेंडू होता. आणि बघा पॅडच्या मध्ये आत आणला होता. स्विंगिंग यॉर्कर होता आणि हा डॉट बॉल. 10 चेंडू 19ची गरज. स्ट्राईकला हनुमान. बघूया हनुमानला इथून मात्र ही गदा फिरवावी लागेल. ताकद दाखवावी लागेल. शक्ती प्रदर्शन करावं लागेल. बॅटची एज त्या ठिकाणी चेंडू येतोय. शॉर्ट लेगला फिल्डर दुरून गेल्या. थोडंसं फंबल झालंय पण एकच धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 24. आता 18ची गरज. 9 चेंडू शिल्लक आहे. एखादा मोठा फटका आला मॅच मध्ये कमबॅक होईल पण इथून जर डॉट चेंडूचं पर्सेंटेज वाढलं विकेट आले दबाव पुन्हा एकदा जय हनुमान कोरावळेवरती असणार आहे. गोलंदाज तयार. विघ्नेश. आणि फलंदाज बाद. LBWच्या रूपाने आणखीन एक विकेट. 6वा गडी बाद होतोय मैदानावरती जय हनुमान कोरावळेचा. महेंद्र पवार अप्रतिम निर्णय होता आणि एकदम प्लम होते. स्टँडच्या समोर आले होते आणि चांगला निर्णय अंपायरचा आपण बघतायत. फलंदाज बाद. 6 गडी बाद झाल्या. चिंता आता पुन्हा एकदा भेडसावते कोरावळेला. असं वाटलं होतं की इथून जो चौकार आला नो बॉलवरती गरज आहे. अजूनही 18 धावांची. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या चौकाराने इक्वेशन बघा 12-20चं होतं ते आता 8 बॉल या ठिकाणी 18 झालंय. चांगली गोलंदाजी. चांगलं कमबॅक मैदानावरती. शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी संघ जीवाचं रान करतोय. माहिती आहे मॅच जिंकलं तर अंतिम फेरीमध्ये आपण पोहोचू. आदर्श चषक जिंकणं स्पर्धेमध्ये सहभागी होणं प्रत्येकाचं स्वप्न असं. विजयाचं स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक जण मैदानावरती उतरतो. सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत नाही पण जे मेहनत करतायत जिद्द दाखवतायत स्वतःची गुणवत्ता सिद्ध करतायत आपलं कौशल्य आपलं नैपुण्य दाखवतात त्यांनाच यश मिळतंय. बॅटिंगसाठी तुषार आलाय आणि तुषारची बॅटिंग पकडण्याची ती पद्धत आपण बघतायत. काल बबलूला आपण बघितलं. चापेवाडीच्या यावेळेस आपण बघतायत. संपर्क नाही. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. काय कमबॅक आहे आनंदवाडीचा आपण बघतायत. पहिला बॉल नो. तिथून जो कमबॅक केलाय सुपर कमबॅक. शफल झालं ते स्टंपच्या वरून चेंडू गेलाय. किती बाहेर गेले होते बघा. ऑफ स्टंपच्या जवळजवळ 12व्या 13व्या स्टंपवरती गेले होते आणि हा डॉट बॉल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विघ्नेश. 7 बॉल 18ची गरज. एखादा मोठा हिट या चेंडूवरती आला तर मॅचमध्ये पुन्हा एकदा रोमांचकता निर्माण होऊ शकते पण तसं काही घडेल का हा देखील प्रश्न आहे. तुषारला ते घडवावं लागेल. ड्राईव्ह केलाय. चेंडू समोर. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. केवळ एक धाव मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान. बघा धावची साठी अपील केलंय आणि थर्ड अंपायरला आता चेक करावं लागेल. हेमंत शेट्टी सर या ठिकाणी आलेले आहेत. मॅन फ्रॉम शहापूर जातील त्या ठिकाणी टेक्निकल रूम मध्ये आणि चेक करतील आणि आपल्यापर्यंत योग्य निर्णय पोहोचवतील. बघूया आउट आहेत का. सेलिब्रेशन तर झालेलं आहे. देहबोली बघा. बॉडी लँग्वेज बघा. आनंदवाडीचे एकदम पॉझिटिव्ह आहे. सकारात्मक आहे आणि आत्मविश्वास दिसतो आणि विजय त्यांच्या दृष्टिक्षेपामध्ये आहे. अगदी त्यांना समोर दिसतोय तो विजय. बघूया आपण चेक करूया. काय अंपायर आउट आहे. अजून निर्णय आला नाही. आउट आहे. आउट आहे. भरपूर लांब होते. बॅट वर होती. फलंदाज बाद. 7व्या विकेटचं पतन.
आमचे अजित राणे. अजित कुठे आपण? अजित मला वाटतं डगआउटच्या तिथे उभे आहेत. अजित राणे आपण संपर्क साधायचा आहे. 7 चेंडू 17ची गरज आहे. 7 विकेट गेल्यात. अग्रक्रम पूर्णपणे कोसळला. मिडल ऑर्डरचे बॅट्समन डगआउटमध्ये आल्यात. आता मात्र टॅलेंडर तळाचे फलंदाज बघूया मॅच जिंकून देतील का. होऊ शकतं क्रिकेटमध्ये अनेकदा घडलेले 8-9 विकेट जाऊनही मॅच जिंकणारे अनेक किस्से आपण घडताना क्रिकेटमध्ये बघितलेले आहेत. या मॅचमध्ये तसं काही घडेल का हा प्रश्न आणि करणार कोण हा देखील प्रश्न. मैदानावरती बॅट्समन आपण बघतायत. त्या ठिकाणी श्याम, हनुमान स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला श्याम. बघूया शेवटचं षटक घेऊन येत आहेत लक्ष्मण. ओहो, यावेळेस डॉट बॉल. एका बाजूला लक्ष्मण, दुसऱ्या बाजूला हनुमान आणि सुरू आहे क्रिकेटचं एक रामायण. या ठिकाणी आपण बघताय हा डॉट बॉल. मॅच दूर चालली आहे मैदानावरती कोरावळीच्या अगदी. शॉर्ट ऑफ लाईन पूल करताय. समोर आहेत फिल्डर. एक धाव पूर्ण, केवळ एक धाव मिळेल. तुषारला स्ट्राईक मिळते. पण इक्वेशन 4 चेंडू 16, 4 चौकार आणि इथून श्याम. तुषार आउट झाले होते मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं. रनआउट. 4 बॉल 16ची गरज आहे. 4 चौकार किंवा 2 षटकार, 1 चौकारही चालेल. हो, यावेळेस मात्र डॉट बॉल आणि मॅच आता फार दूर चालल्यात विजयापासून. म्हणजे टीम कोरावळे. अत्यंत अनुभवी पुराणा चावल आनंदवाडी संघाची ही गोलंदाजीतली ही तोप आपण बघतायत. कित्येक वर्ष या गोलंदाजाने संघाला विजयाचे अनेक अनमोल क्षण दिलेले आहेत. आणि त्याच अनुभवी हातामध्ये शेवटचं निर्णायक षटक सोपवण्यात आलं आणि इथून या मॅचचं चित्र स्पष्ट झालंय. या चेंडूने या मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकलेली आहे. 2 बॉल 15ची गरज आहे विजयासाठी. आणि जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये पोहोचणार आहे. प्रश्नच नाही. उपांत्य फेरी आहे. आणि कालच्या दिवसामध्ये आपण बघितले चाफेवाडी हा संघ फायनलमध्ये पोहोचलेला आहे. या अजित या. ओ प्लेड ऑन. 8वा गडी गारद कोरावळेचा. अशा प्रकारे आनंदवाडी शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी संघ आदर्श चषक 2025च्या या 33व्या पर्वामध्ये स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मुरबाड ग्रामीण गटातून पोहोचलेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आनंदवाडी आनंद साजरा करत असताना मैदानावरती आपण बघतायत. अभिनंदन टीम आनंदवाडी. अभिनंदन संपूर्ण समर्थकांचा आपण या ठिकाणी करूया आणि शुभेच्छा देऊया मेगा फायनलसाठी. मॅच समरी बघू शकाल. 41 केल्या होत्या. त्या ठिकाणी आनंदवाडी संघाने 6 गडी गमावले होते. गोलंदाज हर्षने 2 धावा दिल्या होत्या. 2 विकेटही प्राप्त केल्या होत्या. पण 41 एक चांगली टोटल उभी करण्यात यश आनंदवाडीला प्राप्त झालं. पण त्याला प्रत्युत्तर देताना जय हनुमान कोरावळेने केवळ